सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आज एक छानशी पोस्ट परत तुमच्यासमोर ठेवते. विठ्ठल आणि त्याच्या एका निष्पाप भक्ताची ही एक छोटीशी भावूक आणि बोधप्रद गोष्ट आहे. भेट की मागणं असं शीर्षक आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये रोजच्या प्रमाणेच गर्दी होती. टाळ मृदुंगांचा गजर आणि पुंडलिक वरदे हरी विठ्ठलचा जयघोष चालू होता. याच गर्दीमध्ये पंढरीनाथ नावाचा एक मध्यमवयीन वारकरी दर महिन्याला न चुकता विठ्ठलाच्या दर्शनाला येत असे. पंढरीनाथ विठ्ठलाचा मोठा भक्त होता, पण त्याची एक सवय होती. तो जेव्हा जेव्हा विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभा राहायचा तेव्हा डोळे मिटून आपल्या सुखदुःखाची आणि मागण्यांची मोठी यादीच देवापुढे वाचायचा. देवा, यावेळेस शेतात चांगलं पीक येऊ दे रे. विठुराया, मुलाला चांगली नोकरी मिळू दे. घरातला आजारपण दूर कर बाबा. त्याची प्रत्येक भेट ही काही ना काही मागण्यांनीच सुरू व्हायची आणि संपायची. विठ्ठलही युगे 28 विटेवरी उभा असा राहून त्याचं गाराणं शांतपणे ऐकून घ्यायचा आणि मंद हसायचा. तशातच तो विशेष दिवस आला. एक दिवस पंढरीनाथ खूप अडचणीत होता. व्यवसायात नुकसान झालं होतं आणि घरातही काही वाद झाले होते. तो नेहमीपेक्षा जास्त व्याकुळ होऊन मंदिरात पोहोचला. गाभाऱ्यात विठ्ठलाच्या मूर्तीसमोर येताच त्यानं हात जोडले, डोळे घट्ट मिटले आणि नेहमीप्रमाणे आपली दुःखाची पोतडी देवापुढे उघडून बसला. देवा, आता तूच धावून ये. माझं हे काम कर, ते काम कर. तो एका मागोमागे एक मागण्या करतच होता. तेवढ्यात त्याला एक अनामिक शांतता जाणवली. मंदिरातील गजबजाट जणू नाहीसा झाला होता. पंढरीनाथाने हळूच डोळे उघडले. समोर विठ्ठलाची मूर्ती तशीच विटेवर उभी होती, पण त्या सावळ्या सुबक चेहऱ्यावर आज एक वेगळाच मिश्किल आणि लाघवी भाव होता. अचानक पंढरीनाथाला आपल्या अंतरात्म्यातून एक अतिशय गोड पण थेट काळजाला भिडणारा आवाज ऐकू आला. विठ्ठलाच्या मूर्तीचे ओठ हल्ले नसले तरी देवाचा तो सुंदर टोमणा पंढरीनाथाच्या मनाच्या गाभाऱ्यात स्पष्ट गुंजला. काय रे पंढरी, नेहमी काहीतरी मागायलाच येतोस? कधीतरी फक्त मला भेटायला पण येत जा रे. तो शब्द पंढरीच्या काळजाचा ठाव घेऊन गेला. त्याच्या हातातील पूजेचं ताट थरथरलं. त्याला स्वतःचीच खूप लाज वाटली. त्यांनी विचार केला, मी रोज देवाकडे येतो, पण देवासाठी कधी येतो? मी तर फक्त माझ्या गरजांसाठी, माझ्या स्वार्थासाठी येतो. मी देवाला कधी तू कसा आहेस विठ्ठला असं विचारलंच नाही. 2 मिनिटं शांत बसून त्याच्या त्या सुंदर रूपाचा आनंद घेतलाच नाही. पंढरीनाथाच्या डोळ्यातून पश्चात्तापाचे अश्रू वाहू लागले. त्यांनी देवाच्या चरणांवर डोके ठेवलं. आज त्यानं देवाकडं काहीच मागितलं नाही. त्यांनी फक्त विठ्ठलाच्या डोळ्यात पाहिलं आणि म्हणाला, माफ कर विठुराया, खरंच चुकलो रे मी. आजपासून मी तुझ्याकडे काही मागणार नाही. फक्त तुला पाहायला आणि तुझ्याशी सुखदुःख बोलायला येईन. विठ्ठलाच्या चेहऱ्यावरचे ते लाघवी हसू आणखीनच खुललं. देवाला भक्ताचे रिकामे हात नाही, तर त्याचे प्रेमळ आणि निस्वार्थी मन हवं असतं, हे पंढरीनाथाला समजलं. गोष्टीचा अतिशय सुंदर उपदेश आहे की आपण अनेकदा देवाला इच्छा पूर्ण करणारी बँक समजतो. जेव्हा संकट येतं तेव्हाच देवाची आठवण होते. पण खरी भक्ती ती आहे जिथे देवाला आपण मागणी म्हणून नाही तर आपलं माणूस म्हणून भेटायला जातो. देवाला तुमच्या मागण्यांपेक्षा तुमचं निस्वार्थी प्रेम जास्त आवडतं. अगदी पटतंय, खरंय. मंडळी, आपण पण अशा निस्वार्थी प्रेमाने मंदिरात जाऊया, देवाला भेटूया. मागणं तर आपण नेहमीच मानतो. सततच आपण काहीतरी देवाला सांगतच असतो, देवा असं पाहिजे, तसं कर, तसं कर. पण देव, त्याला भेटायला, त्याला त्याची विचारपूस करायला आपण नक्की जाऊया आता देवळात. खूप छान गोष्ट आहे. धन्यवाद. लेखक माहिती नाहीत कोण आहेत ते, पण ज्या कोणी लिहिली आहे खूप सुंदर विचार आहेत. पुन्हा अशाच एका छानशा गोष्टीचं उद्या भेटणार आहोत.
तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. धन्यवाद.